संभाजीनगरमधून बातमी समोर येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून राजेंद्र दाते पाटील यांचं उपोषण सुरू आहे। कुणबी प्रमाणपत्र न मिळणाऱ्या मराठ्यांनीही ओबीसी समाजाप्रमाणे शिक्षण आणि सरकारी नोकरीत सवलती द्याव्यात अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। मराठ्यांना राजकीय आरक्षण नको तर शिक्षण आणि नोकरीत आरक्षण हवं अशी भूमिका घेत शाश्वत आणि न्याय आरक्षणाची मागणी त्यांनी केली आहे। आपल्यासोबत दाते पाटील आहेत। नेमकी त्यांची मागणी काय आहे ती आपण आता सविस्तर जाणून घेऊयात। तुम्ही आज उपोषणाचा 3रा दिवस आहे। तुमची शाश्वत आरक्षण मिळावं मराठा समाजाला ही प्रमुख मागणी आहे। शाश्वत आरक्षण म्हणजे नेमकं काय? शाश्वत आरक्षण म्हणजे जे भारतीय राज्यघटनेच्या निकषामध्ये बसतं, जे कायदेशीर प्रमाणपत्र देण्यासाठी पात्र ठरतं, असं असलेलं ते आरक्षण म्हणजे शाश्वत आरक्षण। आता 3 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांनी जी आंदोलनं केली, सरकारने देखील अनेक वेळा त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहे। मग ते आरक्षण त्याकडे तुम्ही कसं बघता? मग मी पहिल्यापासून जे आहे तर कायदेशीर लढा देण्यामध्ये माझा जास्त कल होता आणि त्या कायदेशीर लढ्याच्या त्या अभ्यासामध्ये आमचं असं लक्षात आलं की अशा पद्धतीचं गॅजेट काढून कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर सुप्रीम कोर्टाने काही निर्देश दिले आहेत का, याचं पालन केल्याच्या शिवाय, याचा अभ्यास केल्याच्या शिवाय राज्य शासनाला असं कुठल्याही पद्धतीचं काही एक निवेदन करता येणार नाही। मग कुठल्याही पद्धतीची घटनादुरुस्ती न करता राज्य शासन अशा पद्धतीने माधुरी पाटीलच्या त्या निकषाचं, त्या निर्देशांचं जर उल्लंघन करत असेल तर एकही सर्टिफिकेट कसं टिकून राहील, एकही सर्टिफिकेट कसं देता येईल आणि दिलेलं सर्टिफिकेट हे शाश्वत असेल का, तर ते शाश्वत नसेल। म्हणून मग आम्ही या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून शाश्वत आरक्षण मिळण्यासाठी अन्नत्याग आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। मराठा समाजाच्या विविध मागण्या आम्ही 7 मागण्या घेऊन बसलो आहोत, ज्याच्यामध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू केलं म्हणून मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आणि लाड सांगतायत आणि आंदोलकही सांगतायत। तर ते हैदराबाद गॅझेटियर नेमकं कसं लागू झालं आहे, ते खरंच लागू झालं आहे का? कारण की आम्ही डिव्हिजनल कमिशनरसोबत ज्यावेळेस बैठक केली, ज्यावेळेस कागदपत्रांची पूर्तता करून त्यांच्याशी आम्ही आर्ग्युमेंट केलं, त्यावेळेस त्यांनी सरळ सांगितलं की हैदराबाद गॅझेटियर नावाची कन्सेप्ट या मराठवाड्यामध्ये लागू नाही, या महाराष्ट्रात शासन परिपत्रक असं निघालं नाही, ही दिशाभूल केली जाते। मराठा समाजाला आरक्षण दिलं असं गव्हर्नमेंट आणि काही लोक म्हणतात, परंतु प्रत्यक्ष जमिनी हकीकत अशी आहे की महाराष्ट्रामधल्या मुठभर लोकाला ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट भेटलेले आहेत, बाकी सर्व समाज आरक्षणापासून वंचित आहे। हे सरकार कसं लबाड बोलतंय हे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन चिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।